देशाला हादरवून टाकणाऱ्या खरलांजी येथील दलित कुटुंबातील भैयालाल भोतमांगे यांच्या कुटुंबाची जातीयवादी सैतानांनी हत्या केली होती। या घटनेला आज 17 वर्ष पूर्ण होत आहेत। आज देखील त्या घटना आठवल्या की अंगावर शहारे येतात। अजूनही जनतेच्या मनात भैयालाल यांच्या परिवाराला म्हणावा तसा न्याय मिळाला नाही अशी भावना आहे। या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनंत मांडुकलीकर, RPI आठवले गटाचे दीपक भोसले, संभाजी कांबळे यांनी लाडबुद्ध TV चॅनलशी बोलताना आपला कटू अनुभव व्यक्त केलाय। महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यात झालेल्या भैयालाल भोतमांगे या दलित कुटुंबाच्या हत्याकांडाला आज 17 वर्ष पूर्ण होत आहे। आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे देश पातळीवरती आंबेडकरी जनतेने आंदोलन छेडले होते। संयुक्त राष्ट्रसंघात देखील हा प्रश्न त्यावेळी गाजलेला होता। स्वातंत्र्यानंतर या देशात दलितांना खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य आहे का हा अंतर्मुख करायला खरलांजी हत्याकांडानं हा प्रश्न उपस्थित केला होता। त्यानंतर सत्र न्यायालयात हा जलदगती खटला सुरू झाला। 6 आरोपींना फाशी शिक्षा झाली, 2 आरोपींना जन्मठेप झाली। पुन्हा हा खटला आपल्याला पुरेपूर हा न्याय मिळालेलाच नव्हता, म्हणून पुन्हा उच्च न्यायालयामध्ये खटला सुरू झाला। पण उच्च न्यायालयात मात्र सर्वच आरोपींची फाशी शिक्षा रद्द झाली आणि सर्वांना जन्मठेपी शिक्षा झाली। त्यानंतर काही आरोपी हे कारागृहातच मरण पावलेत आणि काही आरोपी आज शिक्षा भोगत आहेत। मित्रांनो, दरम्यानच्या काळात भैयालाल भोतमांगे यांचं हे निधन झालं आणि त्यानंतर ह्या खरलांजीच्या खटल्याची नेमकी पार्श्वभूमी काय आहे आजही काही आंबेडकरी लोकांनाही माहीत नाही। आणि म्हणून भैयालालच्या निधनानंतर त्यांच्या मृत्यूचा दाखला घेऊन त्यांचे पुतणे पंकज भोतमांगे यांनी तो खटला फिर्यादी पक्षाचा खटला भैयालालच्या नावावर जो खटला चालला होता फिर्यादी पक्ष म्हणून, तर तो फिर्यादी पक्ष म्हणून आता पंकज भोतमांगे हा खटला लढत आहे। या खटल्याचे वकील आहेत जोगदंड साहेब म्हणून आणि आता हा सुप्रीम कोर्टामध्ये हा खटला सुरू आहे। दरम्यानच्या काळात हा खटला लवकरच पटलावर येईल अशा काही आम्हाला आमच्या मित्रांकडून किंवा त्या संबंधित असणाऱ्या कार्यकर्त्यांच्याकडून ही माहिती कळते आहे की फाशी मिळाल्यानंतर खऱ्या अर्थानं भोतमांगे कुटुंबियांना या ठिकाणी न्याय मिळणार आहे। आपण सर्व आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्ते पुन्हा एकदा ह्या लढ्यासाठी आपण राहिलं पाहिजे। आपण पुन्हा एकदा या रस्त्यावर उतरलं पाहिजे, कारण अशा प्रकारची घटना घडून गेली 17 वर्ष झाली। माणसाच्या स्वभावाचा एक नियम असतो, काही काळानं माणसं विसरतात, परंतु आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्ता, अन्यायाच्या विरोधात पेटून उठणारा कार्यकर्ता अशा प्रकारच्या घटना कधी विसरू शकत नाही। म्हणून आंबेडकर चळवळीनं पुन्हा एकदा हा भैयालाल भोतमांगे आणि त्यांच्या कुटुंबावर झालेल्या अन्याय अत्याचार या संदर्भातला जो न्यायाचा झेंडा आहे तो पुन्हा एकदा आपण सर्वांनी घेतला पाहिजे आणि भैयालाल भोतमांगे यांना न्याय मिळवून दिला पाहिजे। आणि भविष्यामध्ये अशा प्रकारची कुठल्याही जाती धर्माच्या माणसावर एवढ्या प्रकारची क्रूर हिंसात्मक अन्याय अत्याचार झाला नाही पाहिजे, यासाठी सुद्धा आपण सर्वांनी पुढाकार घेणे काळाची। सरांनी सांगितल्याप्रमाणे खरलांजीचा जो निकाल लागायला पाहिजे होता तो अद्याप निकाल लागलेला नाही। आंबेडकरी चळवळीच्या वतीनं एक शोकांतिका बाब म्हणजे या खरलांजीचा हा जो उद्रेक हा देशभर सगळा झालेला असताना त्या खरलांजी गावाला त्यावेळच्या सरकारने, तत्कालीन सरकारने त्या गावाला आदर्श पुरस्कार दिला ही खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळीची एक नामुष्की बाब आहे। पण जर हा खटल्याचा निकाल जर तत्काळ लागत नसेल तर परत एकदा आंबेडकरी चळवळ रस्त्यावर उतरून आंदोलनासाठी सज्ज आहे, एवढंच या निमित्तानं मी सांगतो। या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय भीम। गोविंदनगर नांदेड येथील सारनाथ बुद्ध विहारात गेल्या 3 महिन्यांपासून सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाची सांगता आज भिक्खू महानाम व भिक्खू दीपरत्न यांनी उपासक उपासिकांना दिलेल्या त्रिशरण पंचशिलेने करण्यात आली। या वर्षावास कार्यक्रमास पूर्व नगरसेवक तथा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महासचिव बापूराव गजभारे, सुमनबाई नरवाडे, डॉक्टर BR आंबेडकर फाउंडेशनचे सचिव आकाश गजभारे यांची प्रमुख उपस्थिती होती। गेल्या 3 महिन्यांपासून बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन करणारे भगवान राक्षसमारे व पूजा साळवे यांचा सारनाथ बुद्ध विहाराच्या वतीने सन्मान करण्यात आला। जो वर्षावासाचा कार्यक्रम मागच्या 3 महिन्यापासून या ठिकाणी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन केलं जात आहे आणि नव्यानेच मागच्या 7-8 महिन्यापूर्वीच या विहाराची निर्मिती झालेली आहे। तथागताची छानपैकी सुंदर मूर्ती थायलंडहून या ठिकाणी मागविण्यात आली आणि मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम देखील
फार मोठ्या भव्य प्रमाणात इथल्या महिला मंडळ असेल, पुरुष कार्यकर्ते असतील, या सगळ्या अनुयायांनी प्रचंड असा मोठा कार्यक्रम मागच्या बुद्ध जयंतीलाच ना मागच्या बुद्ध जयंतीला या ठिकाणी पार पाडला गेला. एकूणच पांडुरंगनगर असेल, अंबानगर असेल किंवा बालाजीनगर असेल, हा परिसर बौद्ध उपासकांचा परिसर म्हणून ओळखल्या जाते. या ठिकाणी कमी जागा असेल परंतु छान बुद्धविहार, तिथली स्वच्छता आणि धम्माचे संस्कार लहान बालकावर असतील, इथल्या महिला मंडळावर असतील, तर हे या ठिकाणी नियमित प्रत्येक पौर्णिमेला सकाळी संध्याकाळी दररोजच सकाळी संध्याकाळी आणि पौर्णिमेला विशेष तर या ठिकाणी त्रिशरण पंचशील आणि या ठिकाणी धम्म संगोष्ठी या ठिकाणी केल्या जातात. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या उद्देशाने आम्हाला हा धम्म दिला त्या उद्देशाचा आपापल्या परीने तो उद्देश पूर्ण करण्याचा प्रयत्न आमच्या इथल्या धम्म उपासिका उपासक हे पार पाडित असतात. मी या सगळ्यांना मानाचा जय भीम करतो, क्रांतिकारी जय भीम करतो. माझे नाव भगवान महाजन राक्षसे शिराढोणकर आहे. मी या सारनाथ बुद्ध विहारामध्ये आषाढी एका पौर्णिमेपासून सतत 3 महिने भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र धम्मग्रंथाचे वाचन आणि विश्लेषण हे कार्य या ठिकाणी वर्षावासानिमित्त चालू आहे. त्या ग्रंथाचं विश्लेषण मी करत आहे. अनेक महिलांनी या माझ्यासोबत ग्रंथ वाचनाचं काम केलेलं आहे, पण हे ग्रंथ समजून सांगणे, त्याची फोड करून सांगणे, ते समजेल अशा भाषेमध्ये सांगण्याचं काम, त्याला जे विश्लेषण असं म्हणतात, ते मी करत आलेलो आहे. ड्युटी सांभाळीत पाऊस असो काय असो, मी कधीही या ठिकाणी ॲब्सेंट राहिलेलो नाही. सतत दररोज यायचं आणि ह्या ग्रंथाचं काम वाचनाचं काम आम्ही चालू ठेवलेलं आहे. या ठिकाणी पवित्र असं तत्त्वज्ञान भगवान बुद्धाचं जे काही मानवाच्या कल्याणाचं आहे, प्रत्येक मानवाचं त्याच्यामध्ये कल्याण आहे. भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की माझा धम्म सुरुवातीला कल्याणकारी आहे, मध्ये कल्याणकारी आहे आणि शेवटीही कल्याणकारी आहे. मानवाच्या कल्याणाशिवाय दुसरं मला काहीही नको आहे. अशा पद्धतीचं भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान आम्ही दररोज प्रत्येकाला सांगत असतो. प्रत्येकजण मंत्रमुग्ध होऊन ते तत्त्वज्ञान ऐकत असतात. अशा पद्धतीचं या ठिकाणी वयस्कर महिला सुद्धा 90 वर्ष ज्यांचं वय आहे त्या महिला पावसामध्ये हे ग्रंथ श्रवण करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्याच्यामुळं मला हे ग्रंथ सांगताना अनेक ऊर्जा मिळालेली आहे. अशा पद्धतीचं सारनाथ बुद्ध विहारामधले सर्वजण महिला मंडळ आहे, त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. आणि मग त्याने आज मला नवे वस्त्र करून माझा शाल आणि हार देऊन स्वागत केलेलं आहे आणि माझा सन्मान केलेला आहे. हे पवित्र कार्य मी या ठिकाणी करत असताना बऱ्याच काही अडचणी आलेल्या आहेत, ड्युटीच्या असतील, पाण्या पावसाच्या असतील, पण सगळ्याच अडचणीवर आम्ही मात करून, महिलांनी सुद्धा मात करून 3 महिन्याचा सतत हा कार्यक्रम आम्ही इथपर्यंत आणलेला आहे. माझं नाव सरस्वतीबाई ज्ञानेश्वर नरवाडे. इथे गोविंदनगर सारीनाथ बुद्ध विहारात 3 महिन्यापासून सर्व बौद्ध उपासक उपासिका येत आहेत आणि ग्रंथ हे वाचलेला ऐकून घेत आहेत. 3 महिने झाले सतत. आज लास्टचा दिवस आहे. ते आम्ही सर्वांच्या वतीनं इथंशी खीरदान आणि काहीतरी दान ठेवलेलं आहे आणि दादाला पण बोललेलं आहे. दादाने पण आमचं ऐकलं, आमच्या म्हणण्याला मान दिला. दादाने पण आले, त्यांना पण जय भीम करतो. मी पूजा साळवे, सारनाथ बुद्ध विहार येथे बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ पठण केलेला आहे. सतत 3 महिने कोणतेही खंडन न पडता येथे सर्वांनी ऐकलेलं आहे. त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. आज या सारनाथ बुद्ध विहारामध्ये मला येण्याचा योग आला आणि अचानकपणे मी रस्त्यानं जात असताना जे राक्षसी आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचनाचा मला आवाज ऐकू आला. एके ठिकाणी मला डोंगरी परिवारामध्ये जेवायला भोजनासाठी बोलवलं होतं, तर त्यांच्याकडून एक आमच्या ताईने या ठिकाणी आणलं आणि या वर्षावास कार्यक्रमाची सांगता ऐकून मला एकदम इतकं भरून आलं की मला या ठिकाणी येऊन भेटावंसं वाटलं, बोलावंसं वाटलं. आणि आमचे पूजा साळवे यांचं एक सुमधुर आवाजानुसार मला कसं तरी मला तर ऐकल्यासारखं वाटलं की आपण जाऊन भेटूनच जाऊ प्रत्यक्ष, म्हणून या ठिकाणी आलं. तर या धम्म बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं ज्याने पठण केलं, ज्याने श्रवण केलं, या सर्व माझ्या माता भगिनींना मी माझ्या भंते दीपरत्नकडून हार्दिक शुभेच्छा देतो, मंगलकामना देतो. मंगल मैत्रीपूर्वक सर्वांना जय भीम.
बुलढाणा येथील विश्रामभवन येथे बिना परिश्रम यश कहा या सैनिक संघटनेच्या वतीने जिल्हास्तरीय आजी माजी सैनिक महोत्सवाचे आयोजन दिनांक 1 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। यावेळी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण साळवे, रिटायर हवालदार रमेश जाधव, कैलास खिल्लारे, शेषराव चव्हाण आदींची यावेळी उपस्थिती होती। स्थापना दिवस हा महाराष्ट्रभर साजरा होत आहे। त्या अनुषंगाने या ठिकाणी या कार्यक्रमाची रूपरेषा अशी असणार आहे। सर्वप्रथम या बुलढाणा जिल्ह्याचे SP साहेब सुनील कडासने, पोलीस अधीक्षक बुलढाणा हे उपस्थित राहणार आहेत। त्याचप्रमाणे सविताताई महाले पाटील, आमदार चिखली मतदारसंघ, विधानसभा मतदारसंघ, ह्या सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे। सन्माननीय राहुल बोंद्रे साहेब, माजी आमदार चिखली मतदारसंघ चिखली, अशी परिस्थिती या कार्यक्रमाच्या राहणार आहे। भारतामध्ये महार बटालियनचा जवळजवळ 22 समूह आहे, 22 बटालियन आहेत। त्यामध्ये 3 RR बटालियन आहेत, 2 TA बटालियन आहेत। हे या देशाच्या सीमेवर राहून या देशाचं रक्षण करत आहे। रक्षण करत असताना, तैनात असताना अनेक आपले सैनिक, स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये अनेक सैनिकांनी बलिदान दिलेलं आहे आणि ते बलिदान त्यांचं या देशाच्या सार्थक झालेलं आहे। ते सांगताना अभिमान वाटतो की महार सैनिक ना स्वतःसाठी लढले, ना या भारताच्या रक्षणासाठी लढलेले आहे। ते स्वतःसाठी कधी लढत नाहीत, ते भारत देशाच्या रक्षणासाठी लढत आहेत। म्हणून हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटाने आम्ही चिखली या ठिकाणी साजरा करत आहोत। मी पुऱ्या जिल्हा स्तरावर कार्यक्रम असल्यामुळे मी या बुलढाणा जिल्ह्यातील सर्व आजी माजी सैनिकांना विनंती करतो, आव्हान करतो की त्यांनी आपल्या या चिखली राजवाडा रिसॉर्ट या ठिकाणी येऊन त्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती करतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा जागतिक बुद्ध संघटनेच्या सहकार्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न विश्वस्तरावर साकार करण्यासाठी अनेक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करणारे वैचारिक नेतृत्व म्हणून ख्यातनाम व वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टचे आंतरराष्ट्रीय सेक्रेटरी डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांचे अकोला महानगरात प्रथमच आगमन होत असून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने भव्य धम्म मेळाव्याचे 2 ऑक्टोबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह येथे आयोजन करण्यात येणार आहे। राजरत्नजी आंबेडकर यांच्या आदेशान्वये दिनांक 2 ऑक्टोबर 2023 रोजी धम्ममेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे। सदर धम्ममेळावा खुले नाट्यगृह अकोला येथे आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाला प्रथम सन्माननीय भंतेजी धम्मदेशना देणार आहेत। त्यानंतर उपस्थित समुदायाला, उपासक उपासिकांना डॉक्टर राजरत्नजी आंबेडकर हे मार्गदर्शन करणार आहेत। तरी सर्व जिल्ह्यातील उपासक उपासिकांनी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना आवाहन करतोय। हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन विलेज स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा बुद्रुक तालुक्यातील पाटगावला राष्ट्रीय स्तरावर कांस्य पदक मिळणे हे प्रत्येकासाठी अभिमानास्पद आहे. महाराष्ट्रातून एकमेव पाटगावला पुरस्कार मिळाल्यामुळे कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय. या उपक्रमामुळे राज्यातील ग्रामीण पर्यटनाला चालना मिळेल अशा शब्दात पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कौतुक केले. देशभरातील 750हून अधिक गावांमधून केवळ 35 गावांना हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाला आहे. अंतुर्ली पाडगाव पंचक्रोशीतील मधपाळ अशी माझी ओळख आहे. तर ह्या सातेरी जातीच्या मधमाशा आहेत आणि ह्या मधुकुटीतली ही मधाची फ्रेम आपण काढलेली आहे. आपण बघतोय तर मधमाशा ज्यावेळी मध परिपक्व करतात तर याच्यामध्ये 80% नेक्टर आणि 20% पाणी झाल्यानंतर त्याला मधाचं एक सील त्यांनी केलेलं असतं. याला ही मेणानं पूर्णपणे बंद केलेलं आहे. आपण बघू शकतोय असं जर हे दाबलं तर ह्याच्यातून असा हा मध बाहेर येतो आणि आम्ही ज्यावेळी हा मध काढायचं हे करतो त्यावेळी हे चाकूच्या सहाय्यानं असं पूर्ण सील कापलं जातं आहे आणि त्या हार्वेस्टिंग मशीनमध्ये घालून त्याचं सेंट्रिफ्युगल फोर्सनं फिरवून त्याचा फक्त मध काढून घेतला जातो आणि हे पोळं परतच्या कामासाठी त्यांच्या उपयोगासाठी ठेवलं जाते. आता सीझनमध्ये म्हणजे जांभळाच्या फुलोऱ्याच्या काळात हे महिन्यातून 2 ते 3 वेळा याचा मध आपण हार्वेस्ट करू शकतो. त्याचबरोबर फेब्रुवारीपासून ते पावसाच्या सुरुवातीपर्यंत म्हणजे मे अखेरपर्यंत आपण 5-6 वेळा जसं जसा फुलोऱ्याचा हंगाम असेल त्या ह्याच्यानुसार मधाचं हार्वेस्टिंग करू शकतो. सातेरी मधमाशा पालनासाठी वापरली जाणारी ही लाकडी पेटी आहे. सातेरीची मधपेटी टाईप ए हायवी बॉक्स म्हणतात याला. तर हे टॉप कवर आहे आणि हे मधुकुटी आहे आणि ही पिलाव्याची कुटी आहे. हे क्वीन गेट आहे. याच्यामधून फक्त हे राणी प्रतिबंध दरवाजा म्हटलं जातं याला. याच्यातून राणी आणि नर माशा बाहेर पडू शकत नाहीत. फक्त कामकरी माशा ये जा करू शकतात. यासाठी याला राणी प्रतिबंध दरवाजा किंवा क्वीन गेट म्हटलं जातं आहे. हे टॉप कवर आहे आणि हा डमी बोर्ड आहे. ज्यावेळी विभाजन केलेलं असतं किंवा स्वार्म कमी असतो माशांची संख्या कमी असते तर त्यांना उष्णता मेंटेन करण्यासाठी ह्या डमी बोर्डचा आणि या इनर कवरचा वापर केला जातो. त्याचबरोबर हा जो मधला पार्ट आहे मधुकोटी याच्यामध्ये फक्त मधाचा फ्रेम साठवल्या जातात आणि ह्या फ्रेम पूर्ण भरून झाल्यानंतर मधाने सील झाल्यानंतर हॅने एक्स्ट्रॅक्टरमधून त्याचा मध काढून घेतला जातो. त्याचबरोबर हे जे खाली आहे ते ह्याला ब्रूड चेंबर म्हटलं जातं आहे म्हणजे पिलावा कोटी. ह्याच्यामध्ये मधमाशांची अंडी आळी पिलावा आणि नवीन जन्मलेल्या माशा कामकरी माशा राणीचं काम इथं चालतं आणि ह्या टोटल 8 फ्रेम असतात खाली ब्रूडला. त्याचप्रमाणे वरती सुपरला देखील 8च फ्रेम असतात. बिवेल हे आपल्या चेहऱ्याला मधमाशांनी डंक करू नये यासाठी वापरलं जात आहे. आपल्याला मध साठवणुकीसाठी जे लागणारी स्टेनलेस स्टीलची भांडी लागतात तर हे स्टीलचे ड्रम आहेत. ह्याच्यामध्ये मधाची साठवणूक केली जाते स्टेनलेस स्टीलच्या भांड्यामध्ये. ही 4 फ्रेमी मधपेटी आहे. 4 फ्रेमी मधपेटी ही वसाहती डिव्हिजनच्या काळामध्ये वापरली जातात. समजा एखाद्या 2 वसाहती करायच्या असतील तर त्याच्यासाठी 4 फ्रेमी ही पेटी वापरली जाते. नमस्कार, मी प्रणाली प्रताप म्हापसेकर. मी राहणार पाडगावची. मधाचे गाव पाडगाव म्हणून आता प्रसिद्ध असलेले मधाचे गाव पाडगाव. सुरुवातीपासून म्हणजे माझ्या लहानपणापासूनच पारंपरिक व्यवसाय म्हणून मधाचा व्यवसाय आम्ही करत होतो. म्हणजे मधुमाशिका पालन हा व्यवसाय करत होतो. मधुमाशिका पालन हा व्यवसाय पारंपरिकरित्या करायला गेला तर सोपाच आहे, पण आता आधुनिकरित्या केला तर आणि सोपा आहे. मधमाशीसारखं सहनशील व्यवसाय कोणताही नाही. मधमाशामध्ये मधमाशी पालन हा व्यवसाय मध उत्पन्नामध्ये नाही म्हटलं तर वर्षाला 5-6 लाखापर्यंत मध हा काढला जातो. कसं 5 वर्षापूर्वी रोग आल्यामुळे मधमाशी व्यवसाय हा संपुष्टात आला होता, पण आता खादी ग्रामोच्या ट्रेनिंग त्यांची प्रशिक्षणं दिली. त्यामधून आधुनिकरित्या मधमाशी पालन कसं करावं, त्यांची जोपासना कशी करावी किंवा मध काढताना सुद्धा शास्त्रोक्त पद्धतीने शुद्ध मध फिल्टर करून कसा घ्यावा हे आम्हाला त्यांनी शिकवलं. खरंच म्हणजे त्यामुळे पारंपरिक व्यवसाय म्हणजे पारंपरिक पद्धतीने आणि शास्त्रीय पद्धतीने असं मिळून मध शुद्ध रीतीने पाडगावमधून निघतो. आणि जांभळीचा मध हा पाडगावमधला प्रसिद्ध मध आहे. आयुर्वेदिक मध म्हणून हा प्रसिद्ध आहे आणि आताच्या नवीन पिढीने या मध व्यवसायात नक्की उतरावं असं मला मनापासून वाटतं. नमस्कार, मी सचिन मदाने, पाडगाव तलाठी. तर आपण आज इथे मधाच्या केंद्रामध्ये मध केंद्राच्या माहितीमध्ये उपलब्ध आहोत. इथे तसे मधमाशांचे संशोधन करणारे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांच्याविषयी माहिती सांगण्यात येत आहे.
तसेच जो महिना असतो कोणत्या महिन्यात कोणत्या प्रकारचे फुलावर वगैरे मधमाशांचं हे होतं उत्पादन होतं त्या संदर्भात माहिती दिलेली आहे. तसेच मधमाशांबद्दल थोडी डीप माहिती जी असेल ती त्या पद्धतीने इथे सांगितलेली आहे. मधाचे आपल्या रोजच्या जीवनामध्ये म्हणजे आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी कसा उपयोग आहे त्या पद्धतीने सांगितलेले आहेत. नमस्कार, मी श्री आर्यम पाटील, ग्रामसेवक, ग्रामपंचायत पाटगाव, जिल्हा नियोजन समिती, खादी ग्रामोद्योग महामंडळ तसेच ग्रामपंचायत पाटगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मधाचे गाव पाटगाव हा जो या ठिकाणी उपक्रम राबवलेला आहे. या उपक्रमामध्ये मधमाशा हाताळणे, त्यांचे पालन करणे याबाबतचं प्रशिक्षण केंद्रासाठी ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या इमारतीमध्ये प्रशिक्षण दालनासाठी ही जागा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे बाहेरून येणारे पर्यटक तसेच मधपाळ, नवीन मधपाळ यांना प्रशिक्षणाची सोय ग्रामपंचायतीने केलेली आहे. तर त्यामुळे मधाबरोबरच पर्यटन व्यवसायासाठीही या गावामध्ये चालना मिळालेली आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्राचा उत्कृष्ट ग्रामीण पर्यटन व्हिलेज म्हणून पाटगाव गावासाठी नामांकन मिळालेलं आहे. विशाखा बुद्धविहार व विशाखा महिला मंडळ लेबर कॉलनी नांदेडच्या वतीने भिक्खू पय्यारतन महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली विपश्यनाचार्य गोयंका गुरुजी यांचा 10वा स्मृती दिन साजरा करण्यात आला. त्रिशरण पंचशिला ग्रहण केल्यानंतर भिक्खूंनी उपस्थित जणांना धम्मदेसना देण्यात आली. या प्रसंगी विशाखा महिला मंडळाच्या वतीने भिक्खू संघास चिवरदान व भोजनदान देण्यात आले. कार्यक्रमास नांदेड शहरासह हिंगोली, परभणी व पूर्णा येथील बुद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आज भाद्रपद पूर्णिमा है और सत्यनारायण गोयंका गुरुजी का पुण्यानुमोदन का कार्यक्रम लेबर कॉलोनी विशाखा बुद्ध विहार में यहाँ पर पुण्यानुमोदन का कार्यक्रम प्रोग्राम रखे हैं. मेरे नाम भिक्खुनी चारुशिला थेरी, राजनगर, चंद्रत नगर, साकेत बुद्ध विहार में मैं रहती हूँ. तो यहाँ के सभी विशाखा महिला मंडल ने निमंत्रण करे हैं. आज का सभी जितने भी नांदेड़ के सभी नगर के हैं सभी बौद्ध उपासक उपासिका इस पुण्यानुमोदन में सभी लोग यहाँ पर शामिल हुए हैं. ज़्यादा से ज़्यादा ये गोयंका गुरुजी का सभी लोग इसमें शामिल होना ज़रूरी है. सभी धर्म का जानकारी जितना हो गया उतना हम सभी लोग जान लेना चाहिए. इस विहार में भिक्खु पय्यारतन थेरो जी रहते हैं यहाँ पर. तो भंते जी का बहुत ही बड़ा धर्म का कार्य है और विपश्यनाचार्य भी है उन्होंने. तो दर साल उन्होंने संगदान भिक्खु संघ को जो भी दान देना है पुण्यानुमोदन के निमित्त से भंते जी करते हैं. उसमें सभी लोग खऱ्या अर्थाने तथागत भगवान बुद्धांचा धम्म बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला. त्यानंतर तथागत भगवान बुद्धांचा धम्माचं आचरण कसं करायचं हे मात्र कुणालाही माहीत नव्हतं आणि म्हणून स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सानिध्यामध्ये असलेले कालकथित विपश्यनाचार्य गोयंका गुरुजी यांनी या भारतामध्ये विपश्यनेचा प्रचार करून अनेक लोक आज विपश्यना करत करत खऱ्या अर्थाने बुद्धांच्या धम्माचं अनुसरण करत आहेत. आपल्या जीवनामध्ये आपलं मंगल करून घेत आहेत आणि म्हणून आपल्याला ही मोठी देण कालकथित विपश्यनाचार्य गोयंका गुरुजी यांच्याकडून लाभलेली आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीला सुंदररित्या पुष्ट करण्यासाठी धम्मक्रांतीचा रथ पुढे नेण्यासाठी मोठा हातभार गोयंका गुरुजींनी लावलेला आहे. आणि म्हणूनच आपण त्याच निमित्ताने कालकथित विपश्यनाचार्य गोयंका गुरुजी यांच्या पुण्यानुमोदनाचं त्यांचं स्मरण करणं आपल्या सर्वच बौद्ध अनुयायींचं कर्तव्य आहे. आणि म्हणून आपण सुंदररित्या आज गेल्या 10 वर्षापासून सातत्यानं गोयंका गुरुजीच्या पुण्याचं अनुमोदन आपण करत असतो. आजही या ठिकाणी 10वा पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम आणि भाद्रपद पौर्णिमेचा कार्यक्रम एकत्रितरित्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी साजरा होत आहे. आपणही खऱ्या अर्थाने विपश्यनेचा शिबिर करून दानशील समाधी प्रज्ञा या मार्गावर आरूढ होऊन
खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीमध्ये समर्पित झालं पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीनंतर कालकथित विपसनाचार्य गोयंका गुरुजी यांच्याही विपसनेच्या प्रति समर्पित असलं पाहिजे. तेव्हाच आपल्याला मनुष्य जीवन श्रेष्ठ बनवता येईल. अशा प्रकारचं मी आपल्या सर्वांना संदेश देतो आणि आपल्या सर्वांच्या प्रति मंगल कामना करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं. मी प्रेमला देवराव ढोळे विशाखा महिला मंडळाची अध्यक्ष आहे. आज पौर्णिमा आहे आणि गोयंका सत्यनारायण गोयंकाजी यांची 10वी पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम आहे. ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भोजनदान आणि भिक्खू संघदान आम्ही करत आहोत विशाखा महिला मंडळाच्या वतीने. आणि सर्व जिल्ह्यातून म्हणजे परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्हा ह्या सर्व भागातून उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित आहे आणि धम्माची खरंच खूप गरज आहे. आणि ह्या धम्माच्या मार्गानं सगळ्यांनी चालायला पाहिजे. सप्रेम जय भीम. मी सुजाता संजय डोईबळे नांदेड येथील रहिवासी आहे आणि विशाखा विहारातर्फे जो काही संघदानाचा कार्यक्रम चालू आहे त्या कार्यक्रमात सहभागी होऊन मला खूप आनंद झालेला आहे. प्रत्येक वेळी भगवान बुद्धांनी सांगितले की आपण सत्कार्य जरी नाही करत असेल तरी त्या सत्कार्याचा एक भाग नक्कीच झालं पाहिजे आणि त्या अनुषंगाने मला इथे माझ्या भगिनींनी आमंत्रित केलं आणि मला इथे सहभागी होता आलं. त्याबद्दल मी खूप खूप आनंदी आहे. आणि पूर्ण शहरातीलच म्हणून नाही तर पूर्ण बौद्ध उपासक उपासिकांना मी सांगू इच्छिते की वरचे वर धम्माचे कार्यक्रम घेत राहावे आणि आपल्यासारख्या सुज्ञ आणि सुशिक्षित जे बुद्धाचं ज्ञान खऱ्या अर्थानं आपल्या समाजामध्ये आणू इच्छितात, शिकवू इच्छितात, आपल्या पाल्यांना या धम्माच्या अधिक निकट नेऊन आपला आणि स्वतःचा आणि इतरांचाही जो उद्धार करू इच्छितात तो उद्धार नक्कीच करावा आणि असे कार्यक्रम उत्तर होत राहावे यासाठी मी या विहाराच्या सर्व उपासक उपासिकांना खूप साऱ्या शुभेच्छा देते. महाराष्ट्र राज्याच्या 62,000 सरकारी शाळांचे खाजगीकरण करण्याच्या संविधान विरोधी आणि बहुजन विरोधी RSS भाजपा सरकारच्या धोरणाच्या विरोधात हा महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. या महाराष्ट्र बंदमध्ये सर्व बहुजन समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे यासाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने या महाराष्ट्र बंदला पाठिंबा देण्यात आला आहे. आज परभणी शहरातील नवा मोंढा मार्केटमध्ये बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने महाराष्ट्र बंदचे पत्रक वाटून या बंदला सर्वांनी समर्थन द्यावे अशी विनंती करण्यात आली. भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून दिनांक 2 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदचं आव्हान करण्यात आलेलं आहे. सर्वप्रथम मी या महाराष्ट्र बंदला समर्थन करतो आणि महाराष्ट्रातील तमाम जो बहुजन समाज आहे या बहुजन समाजालाही मी अपील करतो की आपणही मोठ्या संख्येनं या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी व्हावं. या महाराष्ट्र बंदला शक्तीनिशी समर्थन करून या महाराष्ट्र बंदला यशस्वी करावं. कारण महाराष्ट्र सरकारने जो आमच्या गोरगरीब जनतेचा जो शिक्षणाचा अधिकार आहे तो शिक्षणाचा अधिकार बंद करण्याचा घेतलेला आहे. म्हणजे हा जो निर्णय आहे महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील 62,000 शाळा ज्या आहेत या 62,000 शाळा भांडवलदारांच्या घशामध्ये घालण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे. म्हणजे शाळा जर भांडवलदार लोक चालवत असतील तर या सरकारचं या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये काय काम आहे. आणि नुकतंच या निर्णयाच्या आधिपत्याखाली महाराष्ट्र सरकारने 14,000 शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आणि या 14,000 शाळा ज्या आहेत या पटसंख्या 20चा या ठिकाणी निकष टाकून त्यांनी या 14,000 शाळा बंद केलेल्या आहेत. एकीकडे भारताचं संविधान कलम 31नुसार सांगतं की शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं असलं पाहिजे आणि हे सरकार जे आहे तर हे सरकार या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाला विरोध करून संविधानाला विरोध करून या शाळा बंद करत आहे. म्हणून या वर्तमान जे सरकार आहे फडणवीस शिंदे आणि अजितदादांचं मी या सरकारचा निषेध करतो आणि ह्या ज्या तुम्ही शाळा बंद केलेल्या आहेत त्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाला आम्ही मोठ्या तीव्रतेनं आम्ही याचा निषेध करून तुमच्या या नालायकीचा देखील आम्ही निषेध करत आहोत. कारण की तुम्हाला जर सरकार चालवता येत नसेल तर तुम्ही तुमच्या खुर्च्या खाली केल्या पाहिजे. अरे या समाजाला शिक्षण मिळण्यासाठी फुले शाहू आंबेडकरांनी रात्रंदिवस एक करून दगड दोंडे शेण त्यांच्या अंगावर फेकल्या गेलं आणि त्यांना आमच्या बहुजनाला शिक्षण दिलं. या शिक्षणाच्या पवित्र कामाला तुम्ही सर्वांनी आज
भांडवलदारांच्या घशामध्ये, भांडवलदारांच्या हातामध्ये देण्याचं काम केलेलं आहे. 10/2023 रोजीच्या बहुजन मुक्ती पार्टी व बहुजन क्रांती मोर्चाच्या महाराष्ट्र बंदच्या आयोजनाच्या बाबतीमध्ये जे सरकारनं ही शाळा जे बंद करण्याचा घाट घातलेला आहे, या शाळा जर बंद झाल्या तर खरोखरच या शिक्षणाचा बट्ट्याबोळ होण्याच्या मार्गावर आहे. आणि गोरगरीब कष्टकरी हमाल शेतकरी बांधव आमच्या या बांधवांच्या शिक्षणाचे जे मुलं आहेत त्यांचं वाटोळं होणार आहे. आणि वरच्यावर जेव्हापासून 2014पासून या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे तेव्हापासून तर आता 2023पर्यंत अनेक संस्था व अनेक काही गोष्टी खाजगीकरण केलेल्या आहेत. तर त्यामध्ये महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं नुकसान झालेलं आहे. आता आपण मागच्या वेळेस पाहिलं की मराठा आरक्षणासाठी जे आपले जरांगे पाटील उपोषणाला बसले होते ते आरक्षण मागणी त्यांची योग्य आहे. त्या आरक्षणाला हुआ बहू? उमा, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। सामाजिक न्याय आणि संविधान संवर्धन समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने कंत्राटी भरती व 62,000 शाळांचे खाजगीकरण करून गुलामगिरी करून येणारा शासन आदेशाच्या GR विरोधात 30 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता क्रांती चौक येथे इशारा आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य आयोजक डॉक्टर ऋषिकेश कांबळे यांनी बोलताना दिली। संवर्धन समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीनं येत्या 30 तारखेला औरंगाबादच्या क्रांती चौकात आम्ही राज्य शासनानं जो 6 सप्टेंबर 2023ला एक क्रूर असा GR प्रस्तुत केलेला आहे। कंत्राटी पद्धतीनं नोकर भरती आणि 18 सप्टेंबर 2023ला दुसरा एक GR त्यांनी पारित केलेला आहे आणि प्रस्तुत केलेला आहे आणि तो आहे 62,000 शाळांचं खाजगीकरण। हे दोन्हीही शासन आदेश हे प्रगत अशा महाराष्ट्राला अधोगतीकडं अधपतनाकडं नेणारे आहेत, गुलामीकडं नेणारे आहेत। महाराष्ट्राची भूमी ही संबंध देशभरामध्ये अतिशय प्रगत अशी भूमी मानली जाते। या भूमीमध्ये सगळ्याच जातीतून समाज सुधारक उदयाला आले आणि म्हणून महाराष्ट्रातल्या माणसांचं जे सामाजिकीकरण आहे ते अतिशय उत्तम पद्धतीनं झालेलं होतं। महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव अण्णा पाटील, डॉक्टर पंजाबराव देशमुख, महर्षी धोंडो केशव कर्वे आणि बाबासाहेब आंबेडकर, नामदार गोपाळकृष्ण गोखले या सगळ्या मंडळींनी शिक्षणाची एक वहिवाट महाराष्ट्रामध्ये ही घालून दिलेली होती आणि त्यामुळं महाराष्ट्र हा अतिशय प्रगत असा सगळ्या जात धर्म सगळ्या प्रकारचे आपल्याकडे 7 धर्म आहेत, 25 संप्रदाय आहेत, 25 पंथ आहेत, 8,000 जाती आहेत। या सगळ्यांना आपल्या आत्मोन्नतीचा मार्ग म्हणून त्यांनी शिक्षणाचं महत्त्व आणि महात्म्य सांगितलं आणि सगळ्या जात आणि धर्माच्या लोकांना शिक्षणाची वहिवाट घालून दिली। हे सगळं बर्बाद करण्याचं काम ज्यांनी एकही शाळा काढलेली नाही, ज्या सरकारनं नवीन एकही शाळा काढली नाही आणि अशा लुंग्या पुंग्या सरकारनं 62,000 शाळांचं खाजगीकरण करणं
हे पुतना मावशीचं काम आहे. कंत्राटी पद्धतीनं नोकर भरती करणं याचा अर्थ संविधानानं दिलेला सामाजिक न्यायाचा अधिकार नाकारणं आहे. कंत्राटी पद्धतीनं करणं म्हणजे काय? म्हणजे असं आहे की मी अभिमानाने सांगू शकतो की मी 35 वर्ष नोकरी करून सेवा करून निवृत्त झालेलो आहे. अत्याधुनिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वर्धा शहरातून हिंगणघाट येथे नेण्याचा केविलवाणा प्रयत्न करणाऱ्या लोकप्रतिनिधी व राज्य सरकारचा जाहीर निषेध करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र राज्य सचिवालय मुंबई यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले. निवेदन देत आहोत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर म्हणजे CA च्या वतीने वर्धा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही नम्र विनंती केली की वर्धा शहरामध्ये वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झालं. शासनाअंतर्गत मंजूर झालेलं वैद्यकीय महाविद्यालय हे हिंगणघाट येथे काही राजकीय मंडळी पळवण्याचा प्रयत्न करत आहे. याला आमचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आणि सामान्य जनतेचा विरोध आहे. कारण की हा गांधी जिल्हा आहे. वर्धा जिल्हा हा केंद्रबिंदू असून वर्धा शहर या गांधी जिल्ह्याचे केंद्रबिंदू आहे. आणि हे केंद्रबिंदू असताना इथं जनसामान्य, गरीब, शोषित, पीडित, वंचित जनता या ठिकाणी येते. आणि या ठिकाणी आल्यानंतर जे शासकीय रुग्णालय आहे, जे इतर रुग्णालय आहे, या रुग्णालयांमध्ये कोणतीही मोफत सेवा मिळत नाही. अमाप पैसा या ठिकाणी खर्च करावा लागतो. आणि सामान्य नागरिक, गरीब नागरिक पैसा खर्च करून रुग्णांना काय म्हणते त्याला दुरुस्त करू शकत नाही. म्हणूनच आमची मागणी आहे की वर्धा शहरामध्ये जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होत आहे आणि ती जागा मंजूर झालेली आहे, त्याच जागेवरती हे वैद्यकीय शासकीय महाविद्यालय व्हावं, जेणेकरून शोषित, पीडित, वंचित जनतेला न्याय मिळेल, रुग्णांना मोफत सेवा मिळेल, चांगले वैद्यकीय अधिकारी मिळतील, डॉक्टर मिळतील आणि कॅन्सरसारखे रुग्ण असतील किंवा अन्य ज्याला हृदयविकाराचे असतील, अन्य ज्याला आपण म्हणतो ब्रेन हॅमरेजचे असतील, अशा रुग्णांना परिपूर्ण सेवा मिळून तो रुग्ण मोफत सेवेमध्ये, शासनाच्या सेवेमध्ये, सरकारच्या सेवेमध्ये तो दुरुस्त होईल आणि तो आपल्या घरी जाईल. म्हणूनच मागणी आहे शासनाला, येथील पालकमंत्र्याला, येथील आमदारांना, येथील खासदारांना, या लोकांनी फुकट चुकीचं राजकारण, हुकुमशाहीचं राजकारण करू नये आणि ते राजकारण करून हिंगणघाट सारख्या शहरामध्ये, इथे वर्धा शहरामध्ये मंजूर झालेलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हलवू नये एवढी विनंती करतो. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ये. परभणी सध्या भर सणासुदीच्या दिवसामध्ये खंडोबा बाजार ते विद्यानगर असा 30 किलोमीटर परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. हे लाईट सुरू करण्यात यावे यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मराठवाडा अध्यक्ष पंडित टोमके व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले आहे. आणि विद्युत वितरण कंपनी यांच्या निषेधार्थ आज आम्ही या परभणीचे जिल्हाधिकारी साहेब यांना या परभणी शहरात आज दिवसभर पासून विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे संपूर्ण परभणीत विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी साहेबांनी या स्वतःचे अधिकार वापरून तात्काळ विद्युत पुरवठा सुरू करावा म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पक्षाच्या माध्यमातून आम्ही आज निवेदन दिलं असून या आमच्या निवेदनाला दिव्यांग संघटनेचे सर्व पदाधिकारी, इतर सर्व पदाधिकारी यांनी आम्हाला पाठिंबा देऊन या आजच्या या परभणी शहरात विद्युत गुल झाली आहे ह्या मागणीला पाठिंबा दिला असून या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी यावर आम्ही योग्य ते कारवाई करून
तात्काळ आम्ही या ठिकाणी विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी कारवाई करू असं आम्हाला आश्वासन दिलं आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, परभणी शहरात आणि परभणी जिल्ह्यात असा विद्युत पुरवठा बंद होण्याचा अनेक वेळा अशा घटना झालेल्या आहेत. आमच्या वांगी रोड असो, खंडोबा बाजार असो, विद्यानगर असो, या सर्व भागात नेहमी अशा घटना घडत असतात. आणि परभणी शहराच्या जे रस्ते नाल्या जे एवढी दयनीय अवस्था झाली आहे की रस्त्यावर चालणं सुद्धा अवघड झाले आहे. आणि ह्या परभणीच्या महानगरपालिकेचा आणि महाआयुक्ताचा निषेध करण्यासाठी आणि आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याला भेटलो आहोत. त्यांनी आम्हाला जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात तुर्तास इथेच विराम घेऊया. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. तोपर्यंत जय भीम.